स्वाध्याय इयत्ता 7वी विषय इतिहास धडा 3 धार्मिक समन्वय. प्रश्न पहिला. परस्पर संबंध शोधून लिहा. श्री बसवेश्वर कर्नाटक, मीराबाई राजस्थान. 2. रामानंद उत्तर भारत, चैतन्य महाप्रभू पूर्व भारत. 3. चक्रदेव महाराष्ट्र, शंकरदेव आसाम. प्रश्न दुसरा. खालील तक्ता पूर्ण करा. चळवळ, प्रसारक, ग्रंथ. 1. भक्ती चळवळ. प्रसारक महाकवी सूरदास, ग्रंथ सूरसागर. 2. प्रसारक तुलसीदास, ग्रंथ रामचरितमानस. प्रसारक मन्मथ स्वामी, ग्रंथ परमरहस्य. प्रसारक कबीर, ग्रंथ कबीर दोहावली. प्रसारक मीराबाई, ग्रंथ पदे भक्तिरचना. 2. महानुभाव पंथ. प्रसारक चक्रधर स्वामी, ग्रंथ माहिभट लीळाचरित्र. 2. महदंबा धवळे. 3. नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर. 4. केशोबास सूत्रपाठ व दृष्टांतपाठ. 3. शीख धर्म. प्रसारक गुरु नानक, ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब. प्रश्न तिसरा. लिहिते व्हा. संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले. उत्तर. भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म या कारणावरून माणसात भेदभाव केला नाही. सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उपदेश केला. तीर्थक्षेत्र, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले. हिंदू व मुस्लिम या धर्मातील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळेच ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले. प्रश्न दुसरा. महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम. उत्तर. संत बसवेश्वरांनी जातीभेदाला विरोध करून श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले. आपल्या समानतेच्या चळवळीत त्यांनी स्त्रियांनाही सहभागी करून घेतलं. त्यांच्या लिंगायत विचारधारेच्या धर्मचर्चेत सर्व जातीतील स्त्री पुरुष सहभागी होत असत. संत बसवेश्वरांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेतून दिल्याने त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. प्रश्न चौथा. खालील चौकटीत लपलेली संतांची नावे शोधा व लिहा. उत्तर. गुरु गोविंद सिंग, सूरदास, मन्मथ, गुरु नानक, मीराबाई, गुरु नानक, रामानंद, पंप, पुरंदरदास, कबीर, रोहिदास, सेना आणि गोरा.